Hey everyone, so today we are celebrating Bhim Jayanti in 2025 आणि पूजा घेत आहेत विहारात म्हणून पटापटच जायचं आहे. आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. बघा अजून तयार नाही झाल्यात नाही झाल्यात आणि तयार होऊन बसले कधीची. किती काही केलं तरी आम्हाला लेट झालंच. पूजा चालू झाली आणि आम्ही लेट पोचलोच. इथे आमची सानुताई बसलेली, तिने मला बघितलं आणि माझ्याकडे उठून आलीच. आमची क्यूट आणि इथे आम्ही हे आमचं तेरडीचं बुद्ध विहार आहे आणि सगळे पटापटा पाया पडून घेत होते. फोटोज काढायचे होते पटकन आणि बाहेर जायचं होतं कारण लहान मुलं डान्स करणार होते. आणि बाय द वे हा फर्स्ट पार्ट आहे, सेकंड पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. या माझ्या बहिणी आहेत, थोडंसं फोटोशूट केलं आम्ही. गाईचे माझ्या फॅन आहेत, बाकी काय नाही. 2 फोटो मागितले आणि सगळ्यांना शेवबुंदी वाटप केली होती. मला खूप आवडते शेवबुंदी, माझी फेवरेट आहे. मी माझ्या शार्वीची चोरून खाल्ली. ही पब्लिक आहे गाईज, सगळी पब्लिक आली होती. घ्यायचं आहे बसून. बघा आमच्या मावशीची जुडवा पोरगी, माझी बहीण. गावच्या बाबूचे उपाध्यक्ष आयुष्यमान मंगेश मोरे यांनी पुढे यायचं आहे. फॉरेनर गाईज, फॉरेनर. हॅलो हॅलो. त्याचप्रमाणे तुम्हा आम्हाला आरक्षणाचा हक्क मिळवून देणारे राजकीय गोष्टी राजे शाहू महाराज, तसेच हातात नंगी तलवार घेऊन सर्व स्थापन करणारे व या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे श्रेष्ठ शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच जिजा कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं वाले थोर मातृत्व माता जिजाई, त्याचप्रमाणे महामानाची सावली माता रमाई. विनय जैविक जगत वंदनीय जगतगुरु शाक्यमुनी शांती सागर तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे अध्यक्ष भाषणाच्या नंतर आपण खेळाचे वाटप खेळ आपण आणल्या केले आहे, त्याचं वाटप करणार आहोत. त्यानंतर आपण सत्कार समारंभ करणार आहोत. त्या ठिकाणी जे सभासद उपस्थित आहेत, त्याचवेळी महिला मंडळ उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत. सत्कार समारंभ झाल्यानंतर एक करूणचा कार्यक्रम म्हणून आपले जे तरुण मित्र मंडळ आहेत त्यांचे डान्स आहेत, तर डान्स बरेच थांबायचं आहे. त्यानंतर त्याचीच बहीण आरुषी हाटे ती सुद्धा इथं भाषण करणार आहे. आणि मी सांगायची इच्छा अशी आहे की हे जे भाषण ते करणार आहे ते इंग्लिश मधून आहे, तर सर्वांनी तेवढे खूप टाळ्या वाजवायचे आहेत. आपण मराठीमध्ये भाषण करतो तर ती या ठिकाणी इंग्लिश मध्ये भाषण करणार आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी आहे का इंग्लिश मध्ये आहे. त्यांनी गपचूप बसा. Jai Bhim everyone, my name is Arushi and today I am going to speak a few lines about Dr. B.R. Ambedkar. Bhimrao Ramji Ambedkar, also known as Baba Saheb Ambedkar, was a great leader, social reformer and the father of the Indian Constitution.
He worked very hard to fight against untouchability and for the rights of Dalit poor people. He believed equality, education and justice for Babasaheb Ambedkar was a first law minister in independent India and played a major role in writing our constitution. He wanted very hard to fight, very hard, and we remember him for his great thoughts, hard work, and the dream of a better India. Jai Bhim once again, everyone. Thank you. खूप खूप धन्यवाद. आरोशी आटे इंग्लिश मध्ये भाषण करायचे आहे, खूप डेअरिंग लागते. आपण मराठीमध्ये बोलताना आपल्याला भीती वाटते, पण इंग्लिश मधून एवढं पाठ करून बोलायचं आहे, खूप खूप मोलाची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा मी अभिनंदन मानतो, सर्वांचे अभिनंदन मानतो. सर्व डोळे वाजवा सर्वांनी. सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो, सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करते, कारण एक न्यायाचं प्रतीक आहे. आज मी तुम्हाला भारताच्या थोर नेत्यांपैकी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. डॉक्टर रामजी आंबेडकर, त्यांना आपण आदराने बाबासाहेब म्हणतो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमध्ये महू या गावात झाला. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि ते अस्पृश्य वर्गातून होते, पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखलं आणि खूप अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकर ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांनी आपल्या देशाच्या संविधानाची रचना केली, म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. त्यांनी असे संविधान तयार केले जे सर्वांना समान हक्क देत. तो कोणीही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो. ते नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि त्यांनी अरे डायरेक्ट पुढचं बोल. सर्वांना पुन्हा एकदा सप्रेंच जय भीम. धन्यवाद. आणि इथे सगळे गावातल्यांचं आणि पाहुण्यांचं स्वागत करत होते, वेलकम करत होते. आपण सत्ता आहोत. सगळं टाळा आदरणीय विनायक पवार यांनी सुद्धा याचा आपण सत्कार करणार आहोत. त्यानंतर आता आयुष्यमान सुरका सारे यांचं नवरूचं आता लग्न झालेलं आहे. सर्वांना आमच्या अभिनंदन. सरपंच वहिनीला धीर नाही, वहिनी खाते. या ठिकाणी आमच्या त्याचप्रमाणे आताच तांब
काढतो ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित छोटे बंबरे उपस्थित रंजिता राजभर यांचा सत्कार करणार आहोत. मंचावर यायचं आहे, त्यांचा सत्कार करणार आहोत. सण काला वाजवायचं, सण काला वाजवायचं. सर्वांनी जी लाइटिंग दिसते, जी लाइटिंग लावले खरंच खूप अप्रतिम आहे. आणि ही जी लाइटिंग आहे ती पूर्णपणे एकट्याने केली आहे. त्याप्रमाणे आजची जी साऊंड सिस्टम पूर्णपणे आहे ते सुद्धा आपल्या ग्रामीण वतीने सभासद आयुष्यमान दिनेश मोरे यांनी केले आहे. तर सर्वांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. अजून सुद्धा ते काम करत आहेत, त्यांचे खूप 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 धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. पूर्ण लाइटिंग आणि पूर्ण साऊंड हा त्यांनी केला आहे आणि अजून सुद्धा काम करत आहेत. मी पुन्हा दोन्ही बाबतीच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. त्याप्रमाणे आमच्या त्याप्रमाणे त्याचा सत्कार आपण आमच्या मुंबई वार्षिक सभासद त्याप्रमाणे आमचे दोन सल्लागार आयुष्यमान संदीप मोरे हे करतील आणि आपण त्यांना आयुष्यमान दिनेश मोरे यांना छोटीशी भेटवस्तू देत आहोत. आमच्या संपूर्ण भारतीच्या वतीने आम्ही एक भेट देत आहोत. खरोखर या आणि महाराष्ट्राचे भलं करतो याप्रती अशी त्यांची ओळख आहे. या ठिकाणी उपस्थित आमच्या मुंबई आणि ग्रामीण भागाचे या सर्वांचे आम्ही सर्वांचे स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत. तरी मी प्रथमतः मी सर्वांचे मी शाब्दिक आभार मानतो. आमचे मुंबई आणि ग्रामीण भागाचे सभासद आहेत त्यांचे आपल्या ग्रामीण भागाचे सभासद आयुष्यमान बाळाराम मोरे यांचा सत्कार करून आयुष्यमान शरद मोरे यांनी मंचावर यायचं आहे. आयुष्यमान आनंद मोरे त्याप्रमाणे नवनीत मोरे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मोरे यांचा सत्कार करणार आहोत. त्याप्रमाणे नवनीत मोरे आयुष्यमान नवनीत मोरे हे कोणी असतील तरी मंचावर यायचे. आपण त्यांनी सुद्धा सत्कार करणार आहोत. सभासद त्याप्रमाणे सल्लागार आयुष्यमान सुनील मोरे आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी तसेच या ठिकाणी उपस्थित रेखा मोरे यांनी मंचावर यायचं आहे. आपण त्या सत्कार करणार आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर सुजाता मोरे खीर खाल्ली होती, झोप येते वाटतं. इकडे बघा, इकडे बघा, इकडे म्हणून पुन्हा एकदा नाव घेतलंय. सगळे टाळ्या वाजवायचे. या पाहुणे खूप धन्यवाद सर्व या पाहुणे मंडळींचं. सर्वांचा मी एक सोबत आपण सहकार्य करणार आहोत कार्यक्रम करण्यासाठी. त्याप्रमाणे आपल्या यानंतर जो मनोरंजन कार्यक्रम आहे तो ह्या सर्व कर्मचारी मंडळाने आयोजित केला आहे. तर त्यांचे सर्वांचे मी सत्कार करताना आभार मानतो. त्यामुळे आपल्या मोठ्या रोगीचे खूप असं चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि चेहऱ्याचा नेहमी हसरा असतो, नेहमी चेहरा हसरा असतो आणि तो नेहमी सगळ्यांना हसत असतो. ग्रामीण वाचीच्या वतीने इथं सत्कार करणार आहोत. अस्मिता मोरे तिला 65 65 पडले, भाऊने 65 पडले तिला त्यांनी सर्वांच्या स्वागत सत्कार केला आहे. जर चुकून कुणाचे नाव राहिलं असेल तर करतो. कार्यक्रमाला वेळ झाला आहे मान्य करतो, पण सत्कार होणं गरजेचं आहे कारण की सहकार्य त्यांचं आहे आता वेळोवेळी म्हणून. त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम झाला तर तुम्हाला एक रॅप ऐकायला भेटणार आहे.
आणि तो जो रॅप आहे तो अर्णव हाटे तुझ्या समोर करणार आहे. तर सावरचा रॅप ऐका. आता रॅप ऐकायचं नाही, आता सत्कार करा जावं. त्याला सत्कार जाऊ देखील सत्कार करतो अर्णव हाटेचा. तो म्हणतो की मी डॉन आहे. सत्कार करूया देखील सत्कार करते. श्रेष्ठ फोटो का लागला आशा बाळगतो. नंतर बोल. आता रमाई महिला मंडळ तसेच नवनिकेतन तरुण मित्र मंडळ त्यामध्ये सर्व सभासद महिला मंडळ तसेच आजी माझी कार्यकर्ती सर्वांचे मी सत्कार करतो, स्वागत करतो. तसेच सर्वांचे दोन्ही भावकीच्या वतीने त्याचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी यानंतर आपण कविचा कार्यक्रम करणार आहोत. 7-8 डान्स आहेत, त्यानंतर एक रॅप आहे. त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि इथे थांबतो आणि सत्कार या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी खूप उत्कृष्टरित्या केले ते आमचे बंधू आयुष्यमान प्रफुल्ल मोरे यांचं स्वागत आयुष्यमान आमचे भावकीचे मुंबई भावकीचे अध्यक्ष आयुष्यमान संदीप मोरे करतील. आणि सगळ्या मोठ्यांचा वेलकम केल्यानंतर हे आमचे छोटे छोटे चिल्लर पाटे आम्ही सगळ्यांचे